तुम्ही या ठिकाणी भेट देण्यासाठी चैत्यभूमीला आलेला आहात. तुमचं काय बाबासाहेबाच्या पुढे तुमचं म्हणणं असणार आहे? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून ह्या भारताला संविधान देत असताना मला एक सुचवायचं आहे की सध्या जे भ्रष्टाचारी सरकार आहे त्यांना कुठेतरी आळा बसवण्यासाठी, आमचा न्याय हक्क मिळवण्यासाठी हे अखिल भारतीय होलार समाज संघटनेच्या माध्यमातून आमचं आझाद मैदानावरती उपोषण आहे. त्यामुळे आम्हाला असा विचार आला की प्रथमतः आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमीचं दर्शन घेऊन आपल्या कार्याला सुरुवात करू. त्यामुळं ह्या अखिल भारतीय होलार समाज संघटनेच्या माध्यमातून हे उपोषण सक्सेस होणार आणि जे काही मागण्या आपल्या आहेत ते पूर्ण होणार अशी मला विश्वास आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरच्या चैत्यभूमी नगरीमध्ये आलेला आहे. मागण्या काय काय आहे तुमच्या? आमच्या मागण्या अशा आहेत की चर्मकार विकास महामंडळाच्या माध्यमातून जे काय आता होलार समाजाला प्रतिनिधित्व पद मिळण्यासाठी मिळाले नाही त्यासाठी प्रयत्न करणे, अ ब क ड असेल, विशेष करून स्वतंत्र आयोग असेल, जेणेकरून UPSC MPSCच्या माध्यमातून ज्या संविधानिकच्या माध्यमातून आम्हाला कुठेतरी न्याय मिळावं त्यासाठी हे उपोषण आहे. तुम्हाला वाटतंय का तुमच्या मागण्या मान्य होतील? 100%. कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या ह्या साईडला जरा कॅमेरा दाखवा की पूर्ण अथांग सागर आहे. त्या अथांग सागरामध्ये जे शांततेचा संदेश देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं वाटतं की जेणेकरून आपण शांत आहे आणि न्याय मिळणार. जे आक्रोश ह्या भारतामध्ये आक्रोश करून अहिंसा पसरतात त्यांना न्याय मिळू शकत नाही. कारण आपण सनसिद्ध मार्गाने व संविधान मार्गाने आपण चाललेला आहे. त्यामुळं आपल्याला 100%, 1001% न्याय मिळणार हा मला विश्वास आहे. तुम्ही तुमच्या वया किती वर्षापासून चळवळीत आहे? वयाच्या मी 4थी वर्षापासून चळवळ करतो आहे. कारण ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी आम्ही जेव्हा जात असतो त्यावेळेस आम्हाला ते दुजाभाव लेखणं किंवा हे पोरं आली मागाची, आतापर्यंत माग आणि होलार समाजाचा फरक गाव खेड्यामध्ये माहीत नसल्या कारणाने ही चळवळ उभी आहे किंवा करत आहे. व हे चळवळ जातीभेद कुणी मोडण्यात आला? कुठल्या माध्यमातून? जातीभेद, रूढी, परंपरा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या माध्यमातून मोडण्यात आली. कारण एक हिंदू कोड बिलच्या माध्यमातून स्त्रियांना हक देणे, दीनदलितांना राजकीय हक्क देणे, आर्थिक, सामाजिक, राजकीय ह्या गोष्टीचा विचार करून हे संविधान घडवत असताना मला एक सुचवायचं आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारना की आपण ह्या होलार समाज गेजेट 26वर एक कास्ट असल्या कारणाने त्यांना न्याय मिळेल असा मला विश्वास आहे. आज हा आमरण उपोषण कुठल्या ठिकाणी आहे? आज अमर उपोषण आझाद मैदानावरती आहे मुंबईत आणि 26 लोक बसणार आहेत उपोषणाला आणि तमाम महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये हा मेसेज गेला असून मला विश्वास आहे की पूर्ण महाराष्ट्रभर होलार समाज आपल्या आझाद मैदानावरती येतील असा विश्वास आहे. ओके. जय भीम. जय भीम, नमो बुद्धाय. मस्त. विचारलं बरोबर.